शेतकरी संघर्ष समितीचा शेतकरी संघर्ष समितीचा जमीन हम जरूर देंगे, लेकिन जमीन हम जरूर देंगे। शेतकरी इंदोर हैदराबाद महामार्गाविरोधात मुक्ताईनगर पोलीस स्टेशन समोर शेतकऱ्यांचं आंदोलन। इंदोर हैदराबाद महामार्ग हा मुक्ताईनगर तालुक्यातून जात आहे। यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या यामध्ये जमिनी जात आहेत। या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून गेल्या 4 महिन्यांपासून शेतकरी हे आंदोलन करत होते। अखेर आज आंदोलन मोडत काढत पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात इंदोर हैदराबाद महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे। आज 11 आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। उर्वरित शेतकऱ्यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी करत आंदोलन केलंय। आज या ठिकाणी आंदोलन करत असताना आमच्यावरती इतकं प्रचंड दबाव आला शेतकऱ्यांवरती। म्हणजे आता काही दिवसा अगोदर आम्ही आंदोलन केले, आजही तेच परत चालू आहे। आणि आता काय 2-4-8 दिवसा अगोदर गिरीश महाजन येऊन गेले। गिरीश महाजनांनी सांगितलं की बुवा मी 2-4 दिवस तुमची मीटिंग लावतो आणि तुमचा प्रश्न जो आहे तो मार्ग मोकळा करतो आणि मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग लावतो। विषय तसा अजून काही झालेला नाही। बरं झाला आहे, मान्य आहे की बुवा ते मीटिंग लावतील वगैरे। यांनी हा असं काय हे पोलीस प्रशासनाचं पोलीस बळ वापरून शेतकऱ्यांना का म्हणून दपटवायचं, याच्यामध्ये काहीतरी मार्ग निघाला तर आम्ही सक्रिय आहोत। शेतकरी एक पाऊल पुढे यायला तयार आहे, पण प्रशासनही एक पाऊल पुढे यायला पाहिजे। आलं का लक्षात? दुसरी गोष्ट अशी, त्या दिवशी आम्ही क्लिअर कट त्यांनाही सांगितलं होतं की बा फक्त पुलाचंच काम आम्ही करू देऊ, बाकीचं रस्त्याचं काम आम्ही करू देणार नाही। त्यांनी काय केलं, पुलाचं काम चालू केलं, बरोबर आहे, ते ठीक आहे, पण रस्त्याचं काम का चालू केलं तुम्ही? हुकुमशाही म्हणजे दडपशाही। अक्षरशः शेतकऱ्यांचा जो आंदोलनाचा विषय हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दडपण्याचा विषय या ठिकाणी हा चालू केलेला आहे। जो शेतकरी अन्नदाता आहे या देशाचा, PM साहेब आपले मोदी साहेब काय म्हणतात की बाबा शेतकरी हा देशाचा आत्मा आहे आणि त्या आत्म्यावरच आज तुम्ही घात करताय। आज काय मागतोय तो शेतकरी, काय मागतोय तुम्हाला? त्या जमिनीचा योग्य मोबदला तोही तुमच्या कायद्यानुसार द्या, वरती नको द्या, बरोबर आहे? एवढं सगळं शेतकऱ्याच्या रास्त मागण्या असताना ही दडपशाही का, ही हुकुमशाही का? दुसरी गोष्ट अशी की का हो अजमल कसाबलाही फाशी द्यायच्या अगोदर त्याची शेवटची इच्छा तुम्ही विचारता, बरोबर आहे? एखाद्या दहशतवाद्याला जर एवढी सुविधा आहे, मग या देशातल्या शेतकऱ्याला काही बोलायचा अधिकार नाही आहे का? किंवा काही हे तुमच्या शेतकरी आंदोलन करताय का करताय, तेवढे करायचा अधिकार नाही आहे का? मूर्ख आहे का शेतकरी? तुम्ही मूर्ख समजताय हो, आम्ही मूर्ख नाही आहोत। जोपर्यंत योग्य मोबदला कायद्यानुसार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे। तुम्ही शासनाने प्रशासनाने कितीही दडपण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी आम्ही मागे सरणार नाही। दुसरी गोष्ट अशी, शेतकरी म्हणजे काय काय समजता हो तुम्ही शेतकऱ्याला? शेतकरी म्हणजे काय? म्हणजे तुम्ही पेस्टिसाईडवरती आम्ही 18% GST देतो, बरोबर आहे? बी बियाण्यावरती आम्ही 16% GST देतो। आम्ही जे खातो पेतो याच्यावरती आम्ही 22% GST देतो। कपडे जे आम्ही घालतो त्याच्यावरती आम्ही 25% GST देतो। मग एवढं सगळं कर आमच्याकडनं घेताय तुम्ही, शेतकऱ्याला तुम्ही काय देताय हो? एवढं सगळं असताना परत हाच विषय असा की एखादा आम्ही काहीतरी गुन्हा करतोय, फार मोठा गुन्हा करतोय, आम्ही आंदोलन टाका आम्हाला गुन्हा करतोय का आम्ही? आज किती लोकांना ताब्यात घेण्यात आलं, आज परत त्याचं त्यांनी पालन करावं, नाही तर त्यांचा बी आमचा विश्वासघात करतील, मग ते असं दिसतंय। माननीय गिरीश भाऊ महाजन हे आंदोलनस्थळी येऊन गेले आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की बाबा मी 2-3 दिवसामध्ये तुमच्या मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग लावतो। आता याच्या अगोदरही आमची मीटिंग गडकरी साहेबांसोबतही होऊन गेलेली आहे। असं नाही की बाबा आता हे पहिला विषय आहे किंवा काही आहे, पण त्याच्यानंतरही आमचा कोणताही विचार केला गेलेला नाही आहे। अक्षरशः शेतकऱ्यांना अगदी वाऱ्यावरती सोडायचं काम हे प्रशासन करते आहे। दुसरी गोष्ट अशी किंवा गिरीश भाऊनं त्यांच्या शब्दावर कायम राहावं,
आणि जे आपलं बैठकीमध्ये ठरलेलं आहे की बा फक्त खामखेडा पुलाचंच काम चालू होईल, अन्यथा रोडाचं काम कॉन्ट्रॅक्टर करू नाही शकणार. पण कॉन्ट्रॅक्टर पोलीस प्रशासनाला पैसे भरून दडपशाही करून पैसे देऊन त्याला जबरदस्ती करतो आहे आणि शेतकऱ्यांना पोलीस स्टेशनला जमा करा आणि यांना पोलिसात दमदाटी करा, यांना धक्काबुक्की करून यांच्याकडून काहीतरी गुन्हा करून घ्या आणि यांना अंदर टाका, अशी कॉन्ट्रॅक्टरची भाषा आहे. आणि कॉन्ट्रॅक्टरच्या समोर बोलणं झालं होतं की फक्त पुलाचंच काम चालू करू आणि तो आजच्या रोजी रस्त्याचं पण काम जबरदस्ती चालू करतो आहे पोलीस प्रोटेक्शनमध्ये. हे चुकीचं आहे ना, हे चुकीचं आहे. गिरीश भाऊनं काहीतरी याच्याबद्दल विचार केला पाहिजे, नाही त्यांच्याबद्दल बी आमच्या मनाबद्दल अविश्वास निर्माण होईल. गिरीश भाऊंनी सांगितलं म्हणून आम्ही पुलाचं काम चालू करू दिलं की बाबा त्याच्यामुळे काय होणार आहे की बाबा मागचे जे गावं आहे ते भरावा टाकलेला आहे यांनी नदीमध्ये, त्याच्यामुळे मागच्या गावांची शेतकऱ्याची शेती उद्ध्वस्त होऊ करते, गावात पाणी शिरू करते. त्याच्याकरता आम्ही काय केलं की चला बाबा पुलाचं काम आपण चालू करू देऊ गिरीश भाऊच्या विनंतीनुसार. पण त्यांचं काम आहे की पुढे या आंदोलनाचा मार्ग मोकळा कसा होईल लवकरात लवकर हे करणं. जे लोक हजर होते शेतकरी, त्या ठिकाणी 11 लोक हजर होते. त्या 11 लोकांना या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आणलं आहे. आता आम्ही जे बाहेरचे समर्थक शेतकरी आलो आहोत त्यांना आम्हाला हे लोक आतमध्ये सुद्धा जाऊ देत नाही आहे. याचं कारण काय आहे? त्यांना बोलू पण देत नाही आहे, त्यांना काहीच करू देत नाही आहे. याचं कारण काय आहे? म्हणजे शेतकरी कोण आहे? हा शेतकरी कोण आहे? हा गुन्हेगार आहे का शेतकरी? आतंकवादी कोण? आतंकवादी आहे का शेतकरी? हा एवढी इतक्या खालच्या स्तराला जर तुम्ही शेतकऱ्याला आज पाहत असाल तर याच्या पुढे तुम्हाला योग्य धडा शेतकरी शिकवल्याशिवाय राहणार नाही.